नमस्कार, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहोत फार्म हाऊसला आणि मी तुम्हाला गावठी चिकन बनवून दाखवणार आहे। चला तर त्याची कृती बघून घेऊया। आता याच्यात मी तेल घालत आहे। हे बघा, इकडे मी अख्खे गरम मसाले घेतलेले आहेत। तेजपत्ता, दालचिनी, छोटी वेलची, मोठी वेलची, चक्री फूल, लवंग आणि मिरी। तर आता तेल थोडं गरम झालेलं आहे। याच्यामध्ये हे अख्खे गरम मसाले घालायचे आहेत। आता याच्यामध्ये मी हा लांब चिरलेला कांदा घालत आहे। आता इकडे मी 2.5 किलो चिकन घेतलेलं आहे। तर त्यानुसार आपल्याला कांदा घ्यायचा आहे। कांदा थोडा जास्तच वापरायचा आहे। आता हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजून द्यायचा आहे। इकडे तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे लसूण आणि आलं। आता मी एक खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे। मध्ये मध्ये आपल्याला कांदाही हलवत राहायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी हे आपली आलं लसूण ठेचलेला घालत आहे। आता लसूण पण आपल्याला कांद्यावर असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। चांगले शिजू द्यायचं आहे। कांदा आपला व्यवस्थित शिजला गेला आहे। आता याच्यामध्ये मी घालत आहे हळद, हा आहे आगरी मसाला, ते छान असं परतवून घ्यायचं आहे। मसाला तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घ्या, तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत। मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटलेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटीभर गरम पाणी घालत आहे। पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलं, गरम पाणी घातल्यामुळे रश्श्याला घट्टपणा येतो, म्हणून पहिल्यांदा थोडंसं गरम पाणी घालायचं। याच्यामध्ये आपल्याला
चिकन मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. आता इकडे मी 2 कांदे फोडून घेतलेले आहेत आणि खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत. आता हे कांदे आणि खोबरं आपल्याला चुलीमध्येच भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण चिकनमध्ये जे वाटण टाकणार आहोत ना, त्याच्यासाठी आपण हे भाजून घेत आहोत. तर चुलीमध्ये भाजून घेतलं तर चव खूप छान येते. तर आता हे सर्व आपण चुलीमध्येच भाजून घेणार आहोत. आता हे झाकण काढून घ्यायचं आहे. आता ही पूर्ण वाफ आपल्याला याच्यातली काढून घ्यायची आहे. पूर्ण वाफ निघालेली आहे. तर याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालत आहे. मी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला. आता रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. तर आता आपण झाकण काढून घेऊया, बघूया. कारण गावठी चिकन शिजायला वेळच लागतं, पण तरी पण मध्ये मध्ये आपल्याला घाटा मारून घ्यायचा आहे. चुलीवर करत आहोत तर खाली लागू नये म्हणून आपल्याला मध्ये मध्ये त्याला घाटा मारून घ्यायचा आहे. आता इकडे चिकन आपला जवळजवळ शिजत आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी बटाटी घालत आहे. तुम्हाला बटाटी नसतील आवडत तर नका घालू. आमच्या मुलांना बटाटी खूप आवडतात म्हणून मी बटाटी घालते. आता पुन्हा याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. आता हे सगळे भाजून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला इथं वाटून घ्यायचे आहेत. ऑलरेडी मी चिकनमध्ये मसाले घातलेले आहेत, अख्खे गरम मसाले. तर याच्यामध्ये मी थोडेसे घालत आहे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे. आणि हे सगळं वाटण मी याच्यामध्ये घालत आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं. आता आपला बटाटा पण छान असा शिजला गेलेला आहे.
आता याच्यामध्ये मी गरम मसाला पावडर घालत आहे। ऑलरेडी याच्यामध्ये गरम मसाले घातलेले आहेत, वाटणामध्येही घातलेला आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबात गरम मसाला पावडर घाला याच्यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला चिकन बटाटा सर्व शिजलेला आहे। आता याच्यामध्ये कोथिंबीर घालत आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।